भेंडीची भाजी अशा पद्धतीने जर बनवली ना तुम्ही तर अजिबात चिकट होणार नाही आणि मी ही ट्रिक वापरून अशी भाजी बनवलेली आहे, त्यामुळे अजिबात चिकट पण नाही आणि ही खूप छान टेस्टी बनते। तर ही ट्रिक कोणती आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी कशा पद्धतीने बनवलेली आहे आणि ती पद्धत कोणती आहे जी भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर इथे बघा, हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। कशा आहे सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार। तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती। तुम्ही बघू शकता इथे भेंडी घेतलेली आहे मी, अर्धा किलो भेंडी आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, सुकून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे कपड्याने। तर बघू शकता इथे छान अशी याची देठं काढून घेतलेली आहेत मी, मागचे पुढचे देठं काढून घेतलेली आहे आणि छान अशी साफ करून घेतलेली आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने छान साफ केलेली आहे मी भेंडी। आता आपण या भेंडीला आता मी कापून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठे कापू शकता, जास्त बारीक पण कापायची नाही, जास्त पतली पण कापायची नाही, तर अशा पद्धतीने कापायची आहे। ते बघा इथे मी ट्रे घेतलेला आहे, त्या ट्रेमध्ये मी कापून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। तर फटाफट कापण्यासाठी आपण भेंडी असे दोन तीन घेऊन पण कापू शकता, फटाफट होऊन जातील। बघू शकता अशा पद्धतीने, जास्त घाई असली तर मी अशाच पद्धतीने फटाफट कापून घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता। पण मी इथे तुम्हाला सांगितलं आहे फटाफट होण्यासाठी। अशा पद्धतीने पण दुसरी पण एक पद्धत आहे, खाली ठेवून तुम्ही 3-3 4-4 भेंडी एकसाथ कापू शकता। खाली ठेवायचं आहे, कटर असतं ना आपलं चॉपिंग बोर्ड, त्याच्यावरती ठेवून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवून कापू शकता। 3-3 4-4 पण घेऊन कापू शकता। तर असं पण कापू शकता आणि एक एक करून पण कापू शकता, एक एक करून पण भेंडी अशी हातात घेऊन एक एक भेंडी पण कापू शकता। तर अशा कोणत्या पण पद्धतीने तुम्ही भेंडी छान अशी कापून घेऊ शकता आणि कापता कापता ते पण बघायचं आहे की भेंडीला कीड तर लागलेली नाही आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता, असं पण फटाफट होऊन जातं। तर मी इथे सगळी भेंडी कापून घेतलेली आहे, अशा पद्धतीने सगळी भेंडी मी कापून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। अर्धा किलो भेंडी आहे, तर मी ते गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा छान गरम होऊ दिला आहे, त्यावरती शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत। हे एक मुठीच्या पण थोडे कमी शेंगदाणे आहेत, बघू शकता तुम्ही। एक मुठ्ठी म्हणजे घ्यायचे आहेत, मी एवढे टाकलेले नाही, दाखवतो तुम्हाला नंतर। तर हे छान असे डाग पडेपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे, आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच तव्यावरती छान असे मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, हिरव्या मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या आहेत। बघू शकता डाग पडलेले आहेत, इथे मिरच्या टाकलेल्या आहेत, मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या। मिरच्याला पण छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल टाकल्याच्यानंतर छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्या मिरच्या। आमच्या इथं खूप तिखट खातात, त्यामुळे अशी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घालू शकता। तर लसूण पण घ्यायचा आहे खूप सारा। आता आपल्याला हे सगळं ना मिक्सरमधून काढायचं नाही, तर आपण उकळीमध्ये कुटून घ्यायचं, पण उकळीमध्ये जास्त टाईम लागतो कुटायला, म्हणून मी इथे मिक्सरमध्येच कुटून घेतलेलं आहे। तर बघू शकता मिरच्या पण छान भाजलेल्या आहेत। आता आपल्याला सगळे इथं मिक्सरमधून बघू शकता काढलेलं आहे इथे सगळं। मी लसूण पण घ्यायचा आहे खूप सारा, लसूण, शेंगदाणे, मिरची आणि कोथिंबीर, तर हे बघू शकता तुम्ही। तर आता ही एक पद्धत आहे, बघू शकता तुम्ही। ही माझी आई अशीच बनवते, त्याच पद्धतीने मी पण बनवते। तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना तर भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही। तर तेल बघा, आपला तवा गरमच आहे आणि गॅस चालूच आहे आता पण। त्यावरती मी आता भेंडी टाकलेली आहे, अर्धी भेंडी टाकलेली आहे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे, एखादा चम्मच छोटावाला तेल टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं। थोडंसं आपल्या भेंडीला थोडं हलके डाग पडेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, कारण की ना असं भाजल्याच्या नंतर भेंडीचा चिकटपणा पूर्ण असा जातो आणि आपली भेंडीची भाजी चिकट होणार नाही। तर आणि भेंडी पण थोडी शिजून जाईल, तर नंतर आपल्याला जास्त शिजवायची गरज लागणार नाही। आणि अशा पद्धतीने केल्यानं ना भेंडीचा कलर पण जात नाही, भेंडीचा कलर पण छान असा हिरवा हिरवा राहतो। तर आपल्याला खूप खायला पण छान वाटते आणि मुलं पण आवडीने खातील। बघू शकता अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची आहे भेंडी आपल्याला। मी अशी करून तव्यावर जास्त मावत नाही ना, म्हणून अर्धी टाकलेली आहे, अर्धी नंतर भाजून घेते। बघू शकता इथे छान असे डाग पडलेले आहेत, थोडे डाग पडलेले आहेत। तर बघू शकता
आता आपल्याला ही भेंडी काढून घ्यायची आहे आणि आपण ना आता मिक्सरमध्ये त्याचं पेस्ट करून घेणार आहोत. पेस्ट म्हणजे थोडं दरदरा कुटून घ्यायचं आहे, जास्त बारीक कुटायचं नाही, एकदम पेस्ट तयार करायचा नाही आहे. थोडं मोठंच ठोकरच राहू द्यायचं आहे. शेंगदाणे पण आणि मिरची सगळं पण आपल्याला दरदराच कुटून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असे डाग पडलेले आहेत. आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला एका प्लेटमध्ये. आणि मी दुसरी भेंडी आपली जी वाचलेली भेंडी आहे ना, राहिलेली उरलेली शिल्लक राहिली, ती पण आता अशीच भाजून घेणार आहे मी. ती पण भाजून घ्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी भाजून घेतलेली आहे. डाग पडले आणि भेंडी पण अशी थोडी सॉफ्ट झालेली आहे. तर बघू शकता शेंगदाणे घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. तर यामध्ये ना थोडेसे शेंगदाणे मी काढून घेणार आहे आणि हे सगळं मिक्सरमध्ये मी आता कुटून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथे किती मस्त अशी आपली भेंडी पण छान भाजलेली आहे. पूर्ण भेंडी भाजून झालेली आहे. आता मी ती कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. तेल टाकायचं आहे. तेल छान, भेंडीच्या भाजीला तेल थोडं जास्त टाकायचं आहे कारण की छान बनते भेंडीची भाजीची. तर बघू शकता इथे तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला राई जिरा जे काय घालायचं ते घालायचं आहे. छान तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये केला होता, वाटण केलं होतं, ते घालायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इतकं म्हणजे असं अशा पद्धतीचं ठोकर मी केलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने केलेलं आहे. हे सगळं आपल्याला आता टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने जशी आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो ना हिरव्या मिरच्याची, तसंच बनवायचं आहे आणि टाकायचं आहे. तर बघू शकता यामध्ये दुसरे काही मसाले काही घातलेलं नाही आहे मी. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तेलामध्ये टाकायचं आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे आपलं. आता तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे धुवून. मोबाईल घेऊन गेले का? तर अशा पद्धतीने तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. आणि पाणी कशामुळे घातलेलं आहे की आपलं हे वाटण जळू नये म्हणून तेलामध्ये, त्यामुळे घातलेलं आहे मी. तर यामध्ये फक्त मी हळदी पावडर घालत आहे, मीठ घालत आहे, जास्त काही मसाले घातलेले नाही. एकदम अशी साधी सिंपल. तुम्हाला खूप छान भेंडीची भाजी आम्ही तर एकदम सिंपल बनवतो ना, खूप मुलांना पण आवडते. तर अशी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल आणि अजिबात चिकट होणार नाही अशी पद्धतीने भेंडी बनवण्याच्या नंतर. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता टाकायची आहे भेंडी यामध्ये. तर भेंडी टाकल्याच्या नंतर आपल्याला ना छान असं शिजू द्यायचं आहे. आपल्याला ना जास्त वेळ म्हणजे पाणी बिनी काही घालायचं नाही, नुसतं या वाटणामध्येच आपल्याला छान अशी भेंडी आपली आपण 50% तर आपली भेंडी छान अशी तव्यावरती भाजून घेतलेली आहे. तर 50% झालेलीच आहे. तर आपल्याला आता 50% छान अशी शिजून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स झाल्याच्या नंतर गॅस फास्ट करायचा नाही आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला भेंडी आपली छान शिजवून घ्यायची आहे. आणि पहिल्यांदा थोडं फास्ट करायचं आहे. आता थोडा भेंडी मिक्स करेपर्यंत थोडा फास्टच राहू द्यायचा आहे, कारण की सगळं भेंडी छान असं गरम होऊन जाईल. आणि तर बघू शकता सगळं मिक्स झाल्याच्या नंतर मग आपण ना यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर आपण गॅस कमी करू शकतो आणि शिजू द्यायची आहे मग आरामशीर भेंडी आपली. कारण की ना प्लेट पण झाकायची नाही भेंडीच्यावरती, कारण की भेंडीचा कलर ना चेंज होऊन जातो. जर प्लेट नाही झाकली ना तर असाच राहतो कलर, एकदम हिरवा खायला पण मस्त लागते. पण त्यामुळे आपल्याला ना यावरती झाकायचं नाही आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी आपली भेंडी शिजवलेली आहे, छान अशी झालेली आहे बघू शकता. आणि आपण भेंडी चेक करायची आहे की शिजली का नाही आणि त्यावरती मग आपण बघायचं आहे. तर बघू शकता इथे भेंडी खूप छान तयार झालेली आहे आणि एकदम किती मस्त बघा, अजिबात चिकट नाही, एकदम सुटसुटीच बनलेली आहे.
कुणाकुणाला भेंडीची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने अजिबात चिकट होणार नाही भेंडीची भाजी. नक्की तुम्ही बघू शकता एक एक भेंडी अशी छान अशी आपली दिसत आहे, अजिबात चिकट झालेली नाही. तर कुणाकुणाला रेसिपी आवडली नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा. तर तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला भेंडीची भाजी कशी वाटली. चला तर मग थँक्यू, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.